सो हॅलो नमस्कार माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या गोड अशा मैत्रिणी जो फायनली आज तुमचा भाऊ पुन्हा एकदा निघाला नवीन ब्लॉग घेऊन कोकण ट्रिपसाठी. आणि कोकण ट्रिपसाठी आम्ही सर्व ऑफिसवाले सामान गाडीत ठेवायला गेले आणि तिकडून आम्ही डायरेक्ट निघणार आहे. शुभम सरनोबत गेला, शुभम कदमला घ्यायला आणि अभि, सुजल आणि आपला रोहित, आपण म्हणजे ते सर्व गेले गाडी सामान ठेवायला. आणि सो सगळं काही रेडी आहे, सगळं काही डन आहे. फक्त आपल्याला आपली बॅग उचलायची आहे, सामान गाडीत भरायचं आहे आणि डायरेक्ट निघायचं आहे कोकणच्या दिशेने बेसिकली. तर 3 दिवसाची ट्रिप असणार आहे आणि तुम्हाला मी दाखवायला अजून काय धमाल मस्ती आपल्या ट्रिपमध्ये होणार आहे. सो भेटूया आपण. काहीच आणि कमी वयाचं संगत सुटली ना तर माणसाकडून अशा काही गोष्टी होतात. त्याच्या हातात बघा काय काय भाई, काय घेऊन फिरतोय सगळं. रेडबुल. त्याच्या आधी फ्रीजमध्ये काय ठेवलं? त्याच्या आधी ब्ल्यू वाली रेडबुल ठेवलं. ग्रीन वाली रेडबुल आहे गाइस, नवीन एडिशन आलाय सरनोबतने. ग्रीन वाली हा ना, हा बघा ट्रूबॉक. हसतो किती गोड असतो, गोड असतोय. हॅलो, ओ माय गॉड, पोहोचले फायनली. गड्डिया उचिया रकिया. अभिषेक भाई सामान भरलाय की नाही? चालू म्हणजे वाजले 3 वाजले सकाळचे. आम्हाला काय गॉगल बिगल काय भाई, काय नियोजन काय चुकतंय तुमचं? माईक घेतला. माईक गाणी बोलायची तर माहिती आहे ना सुजल? जगदीश पाटील आमचे गावन बिल्डर. पूर्ण ऑन टॉप तयारी चालू आहे एकदम. हो रा हो. ते पूर्ण रेडबुलने भरायचं आणि पीत राहायचं म्हणजे कसं झोपरा येत. भाई काय करतोय? मॅरेथॉनला चाललो ना. इथूनच पळत येणार आहे का? आलो. सेक्सी वाटते भाई. गड भाई पिंटोला कसले भाई? कोणतं पिरो बटर? अरे यार कॉफी, सॉरी यार, ब्रँड कट करा. स्पॉन्सरशिप. भाई कुठे चाललाय तू एवढ्या घाईत? मित्रा काय शोधतात काय तुम्ही नक्की? 17-18 शोधतो जेणेकरून आपल्याला असे वाईट शॉट मस्त की घेतात. हा मला घ्यायला देत नाही पण मी तरी पण मी घेणार आहे. फक्त हे 35ची आठवण का करतोय तू 35ची आठवण करू देतोय सारखा. सॉरी 35 घे. ती वाईल्डनेस नको घेऊ. तेच काहीतरी चुकतोय. तू हे चुकवली का? तू दुसरीकडे जाणार होतास मित्रा. तू या साईडला कुठेतरी जाणार होता. जाऊ दे, आल्यावर सांग तुझा आहे. करतोय सगळं मिरची आणि नारळ. पुढचा प्लॅन करतोय वाटतं. कोकणातली माणसं कोकणात जायच्या आधी आहे ना, नारळ, लिंबू, मिरच्या सर्व काही सोबत घेऊन ठेवतात. समजलं ना? 4 जण कोकणातले. आज काहीतरी वेगळं करतात वाटतं तुम्ही गावी. प्लॅन मध्ये आहेत का तुम्ही? विषय का बाई? खतरनाक चालू आहे तुमचा विषय. मिरची, नारळ, लिंबू. काय करणार आहे? मिरचींच्या भज्या काढणार आहेत का? आम्हाला तेवढंच माहिती आहे भाई. चल भाई, पूर्ण सेट, ऑल सेट गाईज. पूर्ण गाडी सर्व सामान ठेवलं आणि फक्त माझ्याकडचं सामान आता ठेवायचं. सो चालेल, जॉब तर कंटिन्यू आहे. अरे बोलणार कोण? स्टार्ट. सो गाईज फायनली आपली झोप पूर्ण झालेली आहे. काहीतरी 1-1.5 तासाची झोप होती. 5 वाजता निघालो आणि आता वाजलेत तुमचे 7. 2 तास मॅक्झिमम झालेले आहेत. तर या साईडला तुम्ही व्ह्यू बघू शकतात. लेफ्ट साईडचा व्ह्यू दाखव रोहित. खतरनाक असा व्ह्यू आहे भाई. यार व्ह्यूला तोड नाहीये. कोकणात आल्यानंतरचा हा पहिला माझा व्ह्यू आहे, कारण की याच्या आधी मी पूर्ण झोपून काढला. आणि फायनली पोहोचलो. कुठे बोलतो आपण? वाकण. कुठे? वाकण. पुण्याला वाकण. रोहित बोलतो हे सगळे घरी गेल्यानंतर मी बरोबर वाकण. तर आता फायनली आपण वाकणला पोहोचलोय. वाकणला पोहोचल्यानंतर आता नेक्स्ट स्टॉप कुठे रोहित? महाड. चला महाडसाठी शुभम भाऊ रेडी राहा. चला चालू महाडसाठी. ये
आता ही खाऊन तुम्हाला मी टेस्ट सांगतो कशी आहे. पहिला चाव मी घेतोय मिसळीचा पहिला बाईट हा. अस्सल गावरान कोकणी मसाले टाकून एकदम झणझणीत अशी मिसळ आहे. आपल्या नाशिकाने कोणाचा हात नाही पकडू शकत आहे पण आहे देतो येत आहे आमची चव येते इकडे. हां हे ट्राय करा. कशी आहे अभि? कशी होती? जमत आहे ना? बेटर होईल. ते थोडंफार त्यांनी केलं पाहिजे अजून. काय शुभम काय वाटतं तुला? सुरुवात आमचा अजून झाली आहे. सुरुवात झाली बोलतात. कुठे? इथं माडमध्ये. कर्मकर काय रे 6 सेकंदाची व्हिडिओ. मिसळ तुझी इथे केळी घेतली त्या केळीवाल्यांनी सांगितलं इथे फेमस मिसळ म्हणून आणि यांना काय माहिती उगा मग त्यांनी कोणी सांगितलं केळीवाल्याने. केळी कुठे भेटते? जळगावात. काय कुठे ना कुठेतरी करेक्शन घेत. गाईज महाडवरून आता मिसळ खाऊन आम्ही आता निघालो आहे. कोणतरी एक धबधबा आहे शुभमने सांगितलं. कोणता धबधबा आहे काय आयडिया? नाही आयडिया तर नाही आहे कोणाला. पण 2 धबधबे आज एक्सप्लोअर करायचे आहेत तर असं शुभम बोलला. तर ते दोघं उतरले शुभम आणि सुजल त्यांच्या घरासाठी गणपती पाहण्यासाठी. सो दाखवतो. पाऊस तर चालू झाला आहे. इथे आता बाजूला गाडी लावली आहे ते त्यांचं काम करतात. त्यानंतर आपण डायरेक्ट निघूया आणि तुम्हाला दाखवतो मी नक्की एक्झॅक्टली कुठे जाणार आहे आम्ही म्हणजे कुठे चाललो आहे. सो भेटूया. परत घेऊ रे शपथ. सो हॅलो गाईज, आत्ताच जस्ट गरम पाण्याच्या कुंडातून जाऊन आल्यानंतर आम्ही आता एक खैरे डॅम म्हणून एक आहे तिथे एक्सप्लोअर करायला आलो आहे सर्वजण. बाकी सर्व मित्र पुढे गेले आहेत. शुभम चालला कॅमेरा घेऊन. त्याला काय त्याचं थोडंफार शूट्स करायचं आहे. माहिती आता इच्छा नाही आहे, दमलो नाही आहे. पण आम्ही अशा एका ठिकाणी गेलो होतो. आय थिंक मी ते क्लिप्स अपलोड करेल माझ्या कॅमेऱ्यात नाही अभिच्या गोप्रोमध्ये. ते क्लिप्स मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल की एक्झॅक्ट आम्ही कुठे गेलो होतो. तिकडे काहीतरी गरम पाण्याचे कुंडे होते. सो तिकडे आम्ही थोडं असं अंघोळ टाईप जरा केलं, गरम होता म्हणून. पण त्याच्याने पूर्ण थकलो. लिटरली पूर्ण स्वेट निघाला अंगातला बाहेर आल्यानंतर, एवढा थंडी असूनसुद्धा. पण ठीक आहे, ॲडव्हेंचर आहे. थोडंफार ॲडव्हेंचर करावं लागेल. बॅक साईडला हे लोक जातात. तुम्हाला थोडंफार मी दाखवतो गेल्यानंतर डॅम कसा आहे एक्झॅक्टली. सो भेटूया. गाईज तुम्हाला थोडाफार पाण्याचा आवाज येत असेल. या साईडला कुठेतरी नदी असा ओढा टाईप वाहतोय. मला पाण्याचा आवाज येतोय तिकडे. पाहूया. मस्त असे झाड आहे बघा या साईडला. आणि इकडे फोटोशूट चालू आहे अभिचं. चालू आहे बाई. कारची चावी. प्रत्येक छोट्या गोष्टी विसरतात आपण. तर त्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी आपली मेमरी शार्प ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही बदाम खा. बघा नेचर बघा बाईक साप. हे आपल्याला पुणे मुंबईमधल्या लोकांसाठी हे सगळं म्हणजे आहे, पण ते खूप असं हिडन जागेवर आहे. काय बाई तहान लागली आहे. पाय कुठे? खरंच लागली तहान. काय झालं? तहान लागली तहान. बघ आपला आता फक्त सरळच असतं. ओ माय गॉड. बाउन्सिंग समोर 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 शोधावी लागेल का? हे काय थांब. एक 10 मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग आहे. पण वरती गेलास ना हां असा ओपन पूर्ण असा रस्ता आहे. ओके त्या बाजूला पाणी. ओके थोडा गवताळ वगैरे असं. ओके या बाजूला थोडंसं ओपन स्पेस आहे. ओके. सरळ सरळ जायचं आपल्याला. वा खाली काय ही नदी आहे काय खाली? या साईडला तुम्ही पाहू शकता एकदम असं वाहतं पाणी या साईडला आतमध्ये दिसतंय. मला गाईज इथून काहीतरी वेगळं दृश्य आहे असं मला शुभमने सांगितलं आहे. शुभमचा त्याचा शूट घेतो आहे. आता आपण घेऊया. तो रोहित त्या साईडला दिसत असेल तुम्हाला, छत्री घेऊन उभा. तर इकडे काहीतरी वेगळं आहे. फक
भाई साहब भाई साहब भाई साहब भाई साहब, हाच आहे तो खैरे डॅम. मगाशी मी तुम्हाला सांगितलं. भाई साहब खतरनाक खतरनाक, नेक्स्ट लेवल असा बऱ्यापैकी मोठा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथून त्या साईडला कुठेतरी, ओके त्या साईडला नद्या कोणती तरी हे बघा बघता येईल तुम्हाला. भाई साहब दमलो नाही आहे, पण तुम्हाला बोललो ना मगाशी त्या गरम पाण्यामध्ये आंघोळ केल्यामुळे ना जरा स्वेटीपणा आला अंगाला, थोडा तहान वगैरे लागली. बघ तहानाच्यामुळे काहीतरी झालं आहे. ठीक आहे, होईल चांगलं, आजारी नाही पडायचं. एन्जॉय करूया, मजा मस्ती करूया, खात पीत राहूया, तुम्हाला मी दाखवत राहील. गाईज आता एक नवीन स्पॉट आम्हाला इकडे भेटला, हिडन स्पॉट आहे, तो एक्सप्लोअर करायला चाललो. खाली फुल स्लिपरी एरिया दिसतो आहे, पण ठीक आहे. माझ्या चप्पलची ग्रीप चांगली असल्यामुळे मी शूज नाही घातलेत. मला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की असं जंगलामधून ट्रेक वगैरे करत जायचं आहे. चप्पलच घालून आलं. समोर अभिषेक आहे, शुभम आहे, बाकी दुसरा शुभम, सुजल आणि रोहित हे गेलेत पुढे, तर बघून चालावं लागतं. सो तुम्हाला हळूहळू दाखवत राहील मी. त्या साईडला एक छोटासा असा ओढा टाईप होता. यस ओढा, ओ ओ ओ मतलब ओढा. नाही चप्पल घातली, माझी स्लीप नाही होत चप्पल, ही वाली चप्पल स्लीप नाही होत. पैसा फुल फोटोग्राफी, फुल डेडिकेशन फोटोग्राफी चालू आहे सरनोबतची. आई साहब काहीतरी वेगळं येतं आहे, आवाज तर खतरनाक येतो. आई साहब धबधबा. शिकवल्याप्रमाणे आपले पाय हे नेहमी परपेंडिक्युलर ठेवायचे. ज्याने पडायचे चान्सेस कमी असतात. सो नाईस, चांगलं उतरलं. समोर दगडी खूप आहे, दादा सांगितलं मला, की वाहून जाऊ शकतो दगडांमध्ये. सो दॅट्स नाईस नाईस स्पॉट. ओ माय गॉड, काहीतरी करत होता पण लाजला पोरगा. हाय साव धबधबा. कुठे गेला ए बाई? खावा भेंडी. गाईज 2 वाजलेत आणि आपला सगळा सेटअप तयार आहे. तर मॅगी बनवायचा प्लॅन आहे. तिकडे अभिषेक मच्छी साफ करतोय. आता तुमचा भाऊ इथं फटाफट कांदे वगैरे कापून देतो. मस्त आधी पूर्ण साफ करून घेतला, त्याच्यानंतर मग कांदे वगैरे कापून म्हणा ती मॅगी बनवायला घेतली आहे तुमच्या भावाने. जनार्दन हां पॅनमध्ये एकदम कांदे टाकून मस्त. आता त्याला गॅसवर घेतो. गॅस मला वाटतं थोडा वरती ठेवूया, है ना शुभम? ओके, ऑइल दे. भाई व्हेज आहे, चालेल ना तुला? तुला एकदम रावतमध्ये खाशील ना डॉगेश? हा की
दिवाळीचा फटाका लावतोय का रे? काय बोलतो अमोल? आई काय आता मॅगी बनवतो, सगळ्यांना भूक लागली, थोडी शिजवली का मस्त मग चालू करूया हळूहळू. आपल्याबरोबर एक पार्टनर झालाय योगेश भाई. योगेश भाई काय म्हणतो तुझं? ये बल्ले उधर बोम्बे किधर फिर रहा है? किधर बैठ रहा है बोम्बे? बल्ले और बोम्बे अभी छूटे तिहाड़ से, सीधा है हमारे साथ खाना खाने. बहुत बदमाश है. स्लो मोशन करू. पोरांना एवढा आवाजपणा करत असतो ना, काय बोलू शकतो आपण. मला तर याने सिनेमॅटिक याला ट्रेडिशनलला मला तर वाटतं हा नुसतं एक फोटो काढेल, यायला टाकेल, हा घालत स्लो मोशन. काय बोलतो अमोल? आई काय आता मॅगी बनवतो, सगळ्यांना भूक लागली, थोडी शिजवली का मस्त मग चालू करूया हळूहळू. आपल्याबरोबर एक पार्टनर झालाय योगेश भाई. योगेश भाई काय म्हणतो तुझं? ये बल्ले उधर बोम्बे किधर फिर रहा है? किधर बैठ रहा है बोम्बे? बल्ले और बोम्बे अभी छूटे तिहाड़ से, सीधा है हमारे साथ खाना खाने. बहुत बदमाश है. मॅगी तयार झाली भाई आपली. मॅगीवाल्याचं प्रॉफिट बनवत नाही. लक्ष द्या ना भाई, मच्छीवर लक्ष द्या. टाइमपास करतात रे अमोल. तू ना वस्त्रा लांब पाडशील आमला पाडशील. हाय खालचं पकड ना शिव, ह्याच्यात पकड. खाली डब्बा आहे. खाली डब्बा लागून माल लागतोय. खाली आदिवासी दिवसाच्या आदिवासी आले जंगलातून. गाय लक्ष द्या. विकेट नाही जाऊ द्या. रेड बॉल. आदिवासी बॉल. दोन मारले, दोन. नाही घाबरतो थोडी, पुढच्या 6 बॉल. थोड्या आठी राहिला, थोड्या आठी विकेट होता. सोडून दिला. नाही माझे का बघायचं, 1 रन मारायचं. नेटा जरा फोकस. काय मारणार कुठे गेला म्हणून कुठे माहिती पकडणार नाही मला. असं सगळ्यांना वाटतं, पण मी रोहित आहे मित्र आपला. सगळ्यांना नाही देत मी विकेट आता. आणि बरं गावात हे सगळं शिव्या. कॅच. ओ व्हॉट इज दिस फिल्डिंग मॅन. व्हॉट इज दिस मॅन. काय यार, एक मारला त्याने, एक मारला त्याने, एक.
अरे बस का भाई. मी एक रन केला, एक रन जाऊन. काहीच. एक मारला काय तुमच्यासाठी आता बस झालं. काही ज्या बॉलच्या आधी काय झालं माहिती का, मी एक रन मारला आणि पहिला आलं तर हे सगळे जण ना फिल्डिंग लावतात. मला सांग हा बघा चिडका शिव्या शिव्या गालिया गालिया देताय. काहीच पहिला आलं. जमला लागला ना. इचोत काय चालू एक पण रन नाही बनवते सकाळपासून. एकच झाला आतापर्यंत. वाईट दिवस चालू आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा.